पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असणारं भीमा कृषी प्रदर्शन त्याचं 17वं वर्ष आहे। पाहू शकता कोल्हापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं आहे। कृषीविषयक शेतीविषयक सगळी माहिती इथं मिळतेच, पण त्याच्याचबरोबर पशुधन कसं सांभाळलं गेलं पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतं। तुम्ही बघू शकता HF गाई आहेत, लाल कंदारी, देवणी, म्हणजे लातूर उस्मानाबाद इथून सुद्धा जनावर इथं आलेले आहेत। खिलार जात जे आपण म्हणतो, जी सगळ्यात देखणी जात असते, खिलारचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इथं आता गाई आणि बैल आलेले आहेत। तुम्ही बघा, आता या मालकाने स्वतः या रेड्यासाठी इथं स्प्रिंकलरची व्यवस्था केलेली आहे। उन्हाचं टेम्परेचर वाढत चालल्यामुळं त्याची व्यवस्था करण्यासाठी एअर कंडिशनची व्यवस्था त्यांनी केलेली आहे, स्प्रिंकलर चालू केलेले आहेत। याच्यातून त्याला थंड ठेवण्यासाठी त्याचे मालक प्रयत्न करतात। ही गाई 2 गाई आणलेल्या आहेत त्या मालकाने, 35 लिटर दूध देणारी ही गाई आहे। हे शेतकऱ्यांना किती त्याचं उत्पन्न आणि उत्पादन मिळू शकतं याचं एक चांगलं उदाहरण इथं आपल्याला पाहायला मिळतं। हे बघा तुम्ही, किती देखणी जनावरं आहेत ते आलेले आहेत। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून येतात। खरं म्हणजे यांचे जे मालक आहेत त्यांचं आपल्याला कौतुक करायला पाहिजे, त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे। एवढ्या चांगल्या पद्धतीनं ते सांभाळ करतायत, त्याचा खुराक हलका नाही आहे खूप। म्हणजे एखादा घरामध्ये पैलवान पोचल्याप्रमाणे ही जनावरं पोचायचं काम यांचे मालक करतायत। हे मालक आहेत, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, हे सगळं आपण आपल्यामार्फत करतो, म्हणून हे राज्यभरातून जनावरं इथं येऊ शकतात।